अतिशय महत्त्वाची बैठक आज जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाली आणि अतिशय चांगल्या पदाधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीचं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि म्हणून ही पहिल्यांदा नगरपालिकेची निवडणूक होईल, पुन्हा नंतर जिल्हा परिषदेची निवडणूक होईल, नंतर पुन्हा महानगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्या निवडणुका आपल्या जिल्ह्यामध्ये महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचं आमचा सगळ्यांचा मानस त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आता पहिल्यांदा आम्ही संपूर्ण जिल्हा आम्ही त्या ठिकाणी तालुका पातळीवरती जाऊन आपल्या पक्षाची परिस्थिती काय आहे, महायुतीच्या पक्षाची परिस्थिती काय आहे हे सगळा सारासार विचार करून आम्ही ते लोकल लेवलला निर्णय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू असं कार्यकर्त्याच्या मधून चर्चेतून त्या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि म्हणून मला तर वाटतं की माझ्या उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील मी लवकरच आम्ही बैठक त्या ठिकाणी आम्ही घेऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्याचा मनोगत ऐकून तो निर्णय घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. अजित पवार साहेबांनी सांगितलंय का असं की स्थानिक लेवलला तुमचं तुम्ही निर्णय घेऊ शकता? ते आज आम्ही सरकारमध्ये महायुती म्हणून त्या ठिकाणी आहोत आणि आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की जिथं ज्या पक्षाची ताकद आहे, ज्या पक्षाचा आमदार आहे, तिथं तुम्ही सर्वजण मिळून एकत्रितपणे निवडणुकीला जर समोर जात असाल तर पक्षाची काही हरकत त्या ठिकाणी नाही. जिथं जर वेगळा विचार तुम्हाला करायचा असेल तर मैत्रीपूर्ण सुद्धा लढण्याचं काम आपण इतर ठिकाणी त्या ठिकाणी आपण करण्यासंदर्भात चाचपणी आपण त्या ठिकाणी करू. पण एकंदरीत लोकल लेवलची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी लोकललाच तुम्ही निर्णय त्या ठिकाणी घ्या अशा सूचना पक्ष पातळीवरून त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत.